नमस्कार, KTVच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांकरता मिळणार भरभरून निधी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची ग्वाही। रात्री संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर रत्नागिरी पोलीस करत आहेत दंडात्मक कारवाई। सेवानिवृत्तीनंतर व्यायामाचा संदेश देण्यासाठी 70 वर्षांचे 2 तरुण सायकलवर फिरून देत आहेत संदेश। आणि रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी इथं असलेल्या हसनपीर बाबांचा वार्षिक उर्स उत्साही वातावरणात संपन्न। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। नमस्कार नमस्कार नमस्कार। आपल्या परिसरात म्हणजेच रत्नागिरीत नवीन बस स्टँड समोर अरिहंत मॉल मध्ये 24 तास मेडिकल सेवा देणारे वेलनेस फॉरएव्हर चे भव्य असे स्टोअर चालू झाले आहे। आता औषध आणि जीवनावश्यक वस्तूंबरोबरच ब्युटी प्रोडक्ट्स, बेबी केअर, सिनियर सिटीजन यांना लागणाऱ्या वस्तू देखील पुरवण्यासाठी वेलनेस फॉरएव्हर दिवस रात्र तुमच्या सेवेत असणार। मोफत घरपोहोच सेवेसाठी संपर्क करा 86 57 94 99 17 किंवा 18 या क्रमांकावर। काय नाही बेटा, उद्या तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेस ना, घरापासून दूर पहिल्यांदाच। अरे माझी डाळ, तुम्ही बोला ना, मी आलेच। काय बोलायचंय बाबा? तर बेटा ते एच फॉर हिप्पोपॉटमस खूप त्रास होतोय ना त्याला। मुलांची एच फॉर HIV बद्दल मोकळ्या मनाने बोलणे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही, पण त्यांना असुरक्षित यौन संबंध आणि संक्रमित सोयीपासून वाचण्याचा सल्ला तर दिला पाहिजे। तर द्या आणि करा त्यांच्या संगोपनाची परीक्षा पास। सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत। HIV पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांकरता भरभरून निधी मिळणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे। आणि मला आपल्याला सांगताना मनापासून आनंद होतो की अनेक वेळा अनेक टीका देखील झाल्या की रत्नागिरीमध्ये काही कामं मंजूर झाली, त्याला पैसे मिळाले नाही, काही कामं मंजूर दाखवलं जातं, वाचवलं जातं। तर बजेट पुस्तक जर आपण बघितलं यावेळेस, त्या बजेटमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला झुकतं माप उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाले। त्याच्यातला पहिला भाग म्हणजे आपले जे गेले कित्येक वर्ष म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही सत्तेत असताना देखील ज्या क्रीडा संकुलाला जिल्हा क्रीडा संकुल जे आहे त्याला पैसे मिळाले नव्हते, त्याला भरीव तरतूद या प्रौढी मागण्यामध्ये अर्थ विभागानं मंजूर येते वर्षभरामध्ये एकूण 23 कोटी रुपये दिले आहेत, पण त्याच्यामध्ये 2 आहेत, त्याच्यामुळे कदाचित 10 कोटी आपल्याला मिळतील, 12 कोटी मिळतील, पण 10 कोटी रुपयाच्या वर मिळतील। रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नामदार उदय सामंत यांनी कोणत्या कामांना किती निधी मंजूर झाला आहे याबाबतची सविस्तर माहिती दिली। आजच्या बैठकीमध्ये आपण मागच्या वेळी ठरलेलं होतं की विमानतळ भूसंपादन करायचं, विमानतळासाठी भूसंपादन करायचं आहे। त्यासाठी 72 कोटीचा प्रस्ताव हा बजेटमध्ये आणण्यासाठी फायनान्स डिपार्टमेंटला पाठवलेला आहे।
नवीन प्रशासक इमारतीचं प्रेझेंटेशन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आज मला दिलं. त्याच्यासाठी 70 कोटी रुपयाचा आराखडा फायनली रेडी करण्यात आलेला आहे. घाटे हे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी झिपलिंग असेल, पॅरासेलिंग असेल, त्याच्यासाठी देखील DPCतून तरतूद करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातलं पहिलं मत्स्य बीज केंद्र ते नियोजन मंडळाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जळगाव आणि आपल्याला आठवत असेल की मागच्या करोनाच्या वेळी मी आणि विशेषतः विनायक राऊत खासदार साहेबांनी एनरॉनचं जे निरामय हॉस्पिटल होतं त्याला भेट दिली होती आणि मी त्यावेळी असं म्हटलं होतं की निरामय हॉस्पिटल भविष्यामध्ये शासन ताब्यामध्ये घेईल आणि निरामय हॉस्पिटल पुन्हा एकदा सुरू होईल. मला असं वाटतं की त्याच्या पुढचं पाऊल आम्ही टाकलं आहे. निरामय हॉस्पिटल हे प्रशासनाच्या ताब्यात आलेलं आहे. निरामय हॉस्टेलच्या डागडुजीसाठी देखील DPCमधनं पैसे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज मला असं स्पष्ट केलं की आरोग्य विभागानं देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल करण्यासाठी तत्वता मान्यता दिलेली आहे आणि म्हणून कित्येक वर्ष जे निरामय हॉस्पिटल आमचे ज्येष्ठ सहकारी भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये होतं त्यांच्या पुढाकारानं निरामय हॉस्पिटल देखील ताब्यात घ्यायचा निर्णय हा प्रशासनाने घेतला आणि तिथं चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल सुरू होते. निवडणूक विभागाचं सर्व काम एकाच ठिकाणी व्हावं म्हणून कुवारवाव इथं लवकरच निर्वाचन भवन उभारण्यात येणार असल्याचं नामदार उदय सामंत म्हणाले आणि रत्नागिरी शहरातील रस्ते, पाणी योजना, आरोग्य इत्यादी विषयांवर पत्रकारांशी थेट संवाद साधला. रत्नागिरीमध्ये निर्वाचन भवन हे असावं कुवारवावमध्ये, यासाठी आपण प्रयत्नशील होतो. 4 एकरमध्ये जिल्ह्याचं निर्वाचन भवन, याचा अर्थ जिल्ह्याची पूर्ण निवडणूक यंत्रणा म्हणजे निवडणुकीची घोषणा, निवडणुकीची निकाल, निवडणुकीचे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, निवडणुकीचे सगळं साहित्य हे एकाच ठिकाणी असावं आणि सिक्युरिटीमध्ये असावं. यासाठी निर्वाचन भवन देखील रत्नागिरीच्या संदर्भातला निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. रत्नागिरी शहरातल्या 105 रस्त्यांची कामं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. वर्क ऑर्डर दिले, त्यातली 50 कामं ही पूर्ण झालेली आहेत. बाकीची कामं ही सुरू झालेली आहेत. डिवायडर देखील अतिशय हिरवेगार असावे त्यासाठी पर्यावरणातले तज्ज्ञ असलेले जिल्हाधिकाऱ्यांनी देखील काही निर्णय घेतले. ती देखील कामं सुरू होती. कमानीचं काम देखील सुरू होईल. खालच्या भागामध्ये काही ठिकाणी जी 4 पॅकेजेस होती नळपाणी योजनेची, त्याची 10 पूर्ण झाली, 4 शिल्लक राहिली. मी खालच्या भागातले म्हणून रस्ते थांबलेले आहेत. रस्ते थांबलेले नाही, थोडे स्लो झालेले आहेत, पण ते देखील रस्ते पूर्ण होतील. सगळ्यांच्या वर्क ऑर्डर झालेला आहे. शहरामध्ये एकीकडे आपण रस्ते डांबरीकरण पूर्ण करताय, शहराला ऐतिहासिक रूप देत आहे, सर्कल सुलभी करतात, ह्यामध्ये आपलं अभिनंदन. पण आरोग्याबाबत नेमके शहर कुठे आहे? कारण अनेक PSC ते एवढं चांगला मजगा रोडचा गेल्या वर्षभरापासून बनवलं, खालचं ते कुठलं गाडी देणार आहे ते मोडकळी झालेलं आहे. म्हणजे आरोग्याबाबत नेमकं रत्नागिरी शहर, रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी नगरपालिकेनं बांधलेलं ते हॉस्पिटल आहे. कोविडसाठी आपण ते सुरू केलं. कोविड आता कमी झाल्यानंतर ते बंद केलं आहे. रत्नागिरी नगरपालिकेची यंत्रणा 10 डॉक्टर आणून 20 नर्सेस आणून हॉस्पिटल चालू करण्याची नाही. त्याच्यामुळं त्याच्यासाठी जर एखादी संस्था असेल, तुमच्यामार्फत मी आवाहन करतो की जर संस्था अप्रोच झाली प्रशासनाला तर त्याला देखील नाममात्र दरामध्ये ते हॉस्पिटल रत्नागिरीकरांना चालू करण्यासाठी आम्ही देतो. 70 कोटीमध्ये अजितदादांनी असं सांगितलं की जे काही तुम्ही जे करणार आहात ते रत्नागिरीच्या वातावरणाला सुटेबल असं करा. सगळीकडे लाईट पाहिजे, लाईटनं सगळं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन चांगलं ठेवा आणि त्याच्यासाठी तो 70 कोटी तारांगण माझ्या माहितीमध्ये 27 तारखेला ॲवॉर्डवरनं सगळी मशिनरी येईल आणि त्यांनी सांगितले की यावर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना तारांगण बघता येईल. वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीच्या आदेशाचं पालन म्हणून रत्नागिरी पोलीस दलातर्फे जागोजागी रात्री कडक तपासणी केली जात आहे.
रत्नागिरीसह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असली तरी धोका मात्र टळलेला नसल्यानं नागरिकांनी शासन नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील हे वारंवार करत आहेत. जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचे आदेश असतानाही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून फेरफटका मारत असतात. परंतु पोलिसांनी मात्र याची गंभीर दखल घेत रात्री 10 नंतर फिरणाऱ्यांविरुद्ध कडक तपासणी मोहीम सुरू करून अनेकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. सेवानिवृत्तीनंतर सायकलच्या प्रेमात पडलेल्या मुकुंद कडुसकर आणि जयंत रिसबूड यांनी व्यायामाचा संदेश देण्यासाठी चक्क सायकलद्वारे मिशन कोकण सुरू केलं आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, रायगड, बाणकोट, गुहागर, जयगड, गणपतीपुळे असे सुमारे 600 किलोमीटरचे अंतर पार करून 70 वर्षांचे हे दोन्ही तरुण रत्नागिरी इथल्या थिबा पॅलेसमध्ये दाखल झाले. कॉलेजमध्ये असतानाच आपल्याला सायकल चालवण्याची फार आवड होती. त्यामुळे आम्ही दोघे मित्र मिळून सायकलद्वारे व्यायामाचा आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी मजल दर मजल प्रवास करत आहोत असं मुकुंद कडुसकर आणि जयंत रिसबूड KTV जवळ बोलताना म्हणाले. नमस्ते, मी मुकुंद कडुसकर अबुधाबीला नोकरी करत होतो आणि तिकडेच सायकलच्या शौकामध्ये अडकलो आणि आता मला आनंद वाटतो की मी ही कोकणची सफर यशस्वीरित्या पूर्ण करत आणलेली आहे. मी आत्तापर्यंत 600 किलोमीटर पूर्ण केलेले असून पूर्ण कोकणचं मांडव्यापासून रत्नागिरीपर्यंत आम्ही पुण्याहून निघून पूर्ण केलेले आहे आणि वय 72 असूनसुद्धा आम्हाला कुठलाही त्रास होत नाही आहे आणि उत्तम तऱ्हेने आमची प्रवास चालू आहे. आम्हाला तब्येतीची कुठलीही तक्रार नाही आहे आणि सायकलमुळे खरोखरीच सर्व तरुणांना खूप फायदा होईल. इव्हन ज्यांना आर्थरायटिस किंवा गुडघ्याचे विकार असतील त्यांनीसुद्धा सायकल वापरणं हे आवश्यक आहे. पाय जर मजबूत असतील तर तुमची तब्येत नेहमीच चांगली राहते आणि तुम्हाला कुठलेही विकार होत नाही. वय वर्ष 72, मी निवृत्त आहे आणि मला गेले 5-6 वर्ष मी सायकलिंग करतो आहे. त्याच्या आधी 30 वर्ष मी ट्रेकिंग करतो आहे. आमचा सायकलिंगचा मुख्य उद्देश हा तरुणांना सायकलिंग करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे व आम्ही
आता पण आम्ही ह्या दौऱ्यात तामिळी, पाली गणपती, मापगाव, नंतर अलिबाग, मुरुड जंजिरा, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, केळशी, दापोली, दाभोळ, गुहागर इत्यादी भागात इथे आलो. आमचा मुख्य उद्देश हे आमच्या कोकण बांधवांना भेटून त्यांना भेटायचं आणि त्यांच्याशी संवाद साधायचा हे आहे. आता आमचा हा रत्नागिरी आम्ही आलो तर आमचा हा टप्पा पूर्ण झालेला आहे व आमचा मानस असा आहे की आमचा रत्नागिरी ते गोवा हा सायकलिंगचा एक्सपिडिशन आम्ही लवकरच करायचा आमचा मानस आहे. हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी इथं असलेल्या हसनपीर बाबांचा वार्षिक उर्स भक्तिमय वातावरणात साजरा. ठळक घडामोडींवर. राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांकरता मिळणार भरभरून निधी. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची ग्वाही. रात्री संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर रत्नागिरी पोलीस करत आहेत दंडात्मक कारवाई. सेवानिवृत्तीनंतर व्यायामाचा संदेश देण्यासाठी 70 वर्षांचे 2 तरुण सायकलवर फिरून देत आहेत संदेश. आणि रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी इथं असलेल्या हसनपीर बाबांचा वार्षिक उर्स उत्साही वातावरणात संपन्न. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.